सुस्वागतम सुस्वागतम. गणेश भक्तांनो नमस्कार. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा 71व्या वर्षात पदार्पण केला. या वर्षी मंडळानं आपल्यासमोर परंपरेला साजेसर असं विटेवरी उभा दिनांचा कैवारी हे कथानक सादर केला. हे सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र, ज्याला आपण भूवैकुंठ म्हणून संबोधतो. या पंढरीला आषाढी एकादशीला श्री विठ्ठल नामाचा गजर करीत तार मृदुंगाच्या जयघोषात दिंड्या पताका मिळवीत अन्य सर्व तीर्थक्षेत्र चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाच्या चरणी लागतात. म्हणून पृथ्वीवरील तीर्थे आहेत अपार, परी पंढरीची सर एका नाही, अशा शब्दात नामदेवही पंढरीचा गौरव करतात. जानदे आणि सत्यवतीचा मुलगा पुंडलिक हे तिकडे दांडी रवनात राहत. वाह्यात गेलेला पुंडलिक लग्नानंतर सुधारेल या आशेवर आई वडील त्याचं लग्न लावून देतात. परंतु पुंडलिक सुधारण्याऐवजी पूर्णपणे बायकोच्या आहारी जाऊन आई वडिलांचे अपूर्ण छळ करू लागतो. लोकराजेस्तव काशी यात्रेला घेऊन जाताना सुद्धा बायकोला त्रास होऊ नये म्हणून खांद्यावर बसून आई वडील पाठीमागे राहतील म्हणून रश्मीने खेचू लागतात. सोबतचे यात्रेकरू पुढे गेल्यामुळे वाट चुकून पुंडलिक कुकुट स्वामींच्या आश्रमात पोहोचून स्वामींना काशी यात्रेचा मार्ग विचारतात. त्यावेळी स्वामी उपदेश करतात, मला कोणत्याही तीर्थक्षेत्राचा रस्ता माहीत नाही. मला सर्व तीर्थांचं, सर्व देवी देवतांचं दर्शन माझ्या माता पित्यांची सेवा केल्यामुळे. माता पिता हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. ज्या गणरायानं पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितली असताना आपल्या माता पित्या भोवती म्हणजे शिव पार्वती भोवती प्रदक्षिणा घातली, असा श्री गणेशाचा आदर्श माझ्या समोर आहे. माता पित्यांच्या चरणाखाली स्वर्ग. स्वामीजींच्या उपदेशाने पुंडलिकाला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप होतो. तो लगेच बायकोला खांद्यावरून उतरवून आई वडिलांच्या गळ्यातील रशी सोडून आणि ते सर्वजण आश्रमात विश्रांती करतात. स्वामींच्या उपदेशाने पुंडलिकाला रात्रभर झोप लागत नाही आणि पहाटे 3 गलिच्छ स्त्रिया आश्रमात जाताना पाहतात आणि थोड्या वेळानं त्या बाहेर पडतात. त्या अत्यंत तेजस्वी रूपाने त्यांचं तेज दाही दिशांना पसरतं. हे पाहून पुंडलिकाला कुतूहल वाटलं. त्यांना नमस्कार करून तो विचारतो, देवी आपण कोण आहात? तेव्हा ते बोलू लागतात, आम्ही तिघेही गंगा यमुना सरस्वती या पवित्र नद्या आहोत. आमच्या पवित्र पाण्यात तुझ्यासारखी दुष्ट व पापी लोक स्नान करून आपली पाप धुतात. त्यामुळे आम्ही गलिच्छ अपवित्र होतो. पण आपल्या माता पित्यांची दिवस रात्र सेवा करणाऱ्या कुक्कुट स्वामींसारख्या साधू पुरुषांची सेवा करून त्यांच्या आश्रमाची साफसफाई करून आम्हाला मूळचे पावित्र्य प्राप्त होते. जर तुम्ही आपल्या जन्मदात्यांची मनापासून सेवा केली तर श्रीहरी
तुझ्यावरही प्रसन्न होतील व तुला आपल्या विराट रूपाचं दर्शनही देतील. असा आशीर्वाद कुंडलिकाला देतात. स्वामींच्या उपदेशामुळे आणि नद्यांच्या दैवी साक्षात्कारामुळे कुंडली पूर्णपणे अंतर्बाह्य बदलला. तो दिवस रात्र आपल्या माता पित्यांची सेवा करू लागला. त्याच्या मातृ पितृभक्तीवर खुश होऊन साक्षात वैकुंठवासी कुंडलिकाच्या दारी प्रकट झाले. तेव्हा माता पित्याच्या सेवेत खंड पडून त्यांची झोप मोठ होईल, आपल्या कर्तव्यात कसूर होईल. म्हणून कुंडलिकानं जवळची वीट दाराजवळ फेकली आणि पांडुरंगाला विनवलं, मी आई वडिलांची सेवा करीत आहे, तोवर तुला विटेवर उभा. काही वेळानं आई वडील गाढ झोपल्यानंतर कुंडलिकानं पांडुरंगाचे चरण धरले आणि बोलू लागला, विठेवरी रुमाल कटेवरी लाट, विठेवरी रुमाल कटेवरी लाट. देवा, मी तुझा अपराधी आहे. तुला या विटेवरती तिष्ठ केलं. माझा भाग्याला कोणतीही शिक्षा दे, मी ती आनंदाने स्वीकारतो. तेव्हा पांडुरंग त्याला आलिंगन देतात आणि सांगतात, मी दारात आलो असताना सुद्धा तू तुझ्या मातृ पितृ सेवेत खंड पडू दिला नाही. कर्तव्यापासून तू अजिबात घडला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माग तुला काय हवं ते माग. तेव्हा भक्त कुंडली गरीवरून बोलतात, देवा मला काहीही नको. तुझ्या भक्तीचा मला कधीही विसर न पडो आणि तुझ्या या सावळ्या गोजिया रूपात तू इथंच विटेवर उभा राहून तुझ्या भक्तांना तू दर्शन दे. विठ्ठल वारकरी संप्रदायात मराठी भाषिकांचं दैवत. तसेच कर्नाटकात त्याचे असंख्य भक्त आहेत. म्हणून त्याला कानडो विठ्ठलू कर्नाटकू असंही म्हणतात. भक्तांच्या भेटीची आस धरणारा हा आगळा देव आहे. जात पात धर्म वर्ण याला विठोबाकडे काहीच बंधन नाही. कुणी शिंपी, कुणी कुंभार, कुणी माळी, तर कुणी सेवक असे असंख्य भक्त मैलोनमय चालून पंढरपूर पर्यंत पोहोचतात. 5-10 रुपये टाकणारे हे भक्त संपत्तीचं दान नसेल देत, पण त्यांच्या भक्तीचा खजिना उघडला तर कुबेराकडे जमा झालेलं सर्व धन फिकं पडेल. भक्त पोहोचू शकला नाही तर विठोबाच त्यांच्यापर्यंत पोहोचतो हे खरं आहे. आणि म्हणूनच तो सामान्यांचा देव मानला जातो. विठ्ठलाचे भक्त हे जाणतात की त्यांचा विठोबा हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. हे गणनायक, तू विष्णू रूपानं इथं उभा आहे. भक्त पुंडलिकानं ज्या अढळ निष्ठेनं माता पित्यांची सेवा केली, ती सुबुद्धी तू आज आम्हाला दे. कारण तो बुद्धिदाता आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव ही कर्तव्याची भावना आमच्या मनातून कधीही लोप पावता कामा नये, यासाठी तूच आम्हाला सुबुद्धी दे.